आज मी ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी हे लोक सगळे खाली रुपये ठेवत होते, एवढे या शिळावर हात ठेवत होते आणि आपली इच्छा मागितल्याच्या नंतर हजार का फिरले समजायची आपली इच्छा पूर्ण होती. नेमकं आम्ही कुठं गेलो होतो चला तुम्हाला सांगतो. आमचे सगळे मित्र एकत्र आले होते, सगळ्यांनी ठरवलं होतं की शंभू महादेवाला जायचंय, पण हे टाकीचं ढक्कन काय आम्हाला निघत नव्हतं. मग फायनली पेट्रोल टाकल्याच्या नंतर आम्ही सरळ निघालो शंभू महादेवाला. पण ज्या रस्त्याने जात होतो त्या रस्त्याला आम्ही अगोदर लागलो नांगर तास. मग नांगर तासमध्ये आम्ही फायनली उतरलो आणि दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जातच होतो. बऱ्याच वर्षामध्ये आल्याच्या नंतर इथं कळालं की इथं बरेच दिवस सुधारणा झालेली होती आणि वातावरण एवढं भारी झालं होतं, एवढं ढगन पाऊस छान छान येत होता, एवढं चांगलं वाटत होतं. मग अगोदर आम्ही बाबांचं दर्शन घेतलं आणि इकडे नदीमध्ये सुद्धा आलो होतो. इकडे दत्तात्रय भगवंताचं मंदिर होतं आणि व्ह्यू एवढा छान होता इथला. निसर्गरम्य वातावरण पाहिल्याच्या नंतर आमच्या मित्राला फोटो काढला नाही असं कधी झालंच नाही, पण फोटो काढत असताना एवढे हसत होते ना. आणि मग काही वेळ फोटो काढल्याच्या नंतर मी फायनल जात होतो परत, पण इकडून असं शेवाळ होतं, मग तिथूनच वापस आलो. आणि आज आमचा मित्र जो क्लिप काढत होता तेवढा भारी काढत होता ना, याला जर का पिक्चरची शूटिंगची ऑफर आली ना समजा 500-600 करोड डुबलेच त्याचे. पण काय करावं, मित्र म्हणून सोडून दिलं. आणि एवढ्या पावसामध्ये भिजून सुद्धा आमच्या मित्रमंडळीला तहान लागली होती. मग इथं पाणी पिऊन आम्ही शेवटी गेलो निसर्गरम्य वातावरणामध्ये. पण त्या ठिकाणी लोक आम्हाला जाताना दिसले, पण वाट एवढी खराब होती. मग हा चिखल तोडत आम्ही गेलो शेवटी तिथं ज्या ठिकाणी स्वयंभू देखील महादेवांची पिंड होती. पण मित्रांनो, या जागेचं काय महात्म्य आहे आम्हाला काय माहित नव्हतं. कोणाला जर माहित असेल तर कमेंट करून सांगा. मग इथं दर्शन घेतल्याच्या नंतर फायनली आम्ही आलो वापस आणि परत येतच होतो. तेवढ्यामध्ये सगळे लोक या शिळेवर हात ठेवत होते आणि आपापली इच्छा मागत होते. मग मी सुद्धा इच्छा मागितली आणि ती शिळ गोल गोल फिरत होती. आणि मित्रांनो, इथं येऊन कोण कोण आपली इच्छा मागितलेली आणि ती पूर्ण झालेली हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि नंतर मग आम्ही दर्शन केलं आणि बाहेर येतच होतो की बाहेर आलो की नाही आमच्या मित्राला लगेच भूक लागली. मग शेवटी आम्ही केला नाश्ता इथं आणि नाश्ता झाल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं शंभू महादेवाला, पण या ब्लॉगमध्ये ते दाखवणं शक्य नव्हतं. मग मी पार्ट 2 सुद्धा बनवलेला आहे. मग फायनली आम्ही नाश्ता केल्याच्या नंतर आम्ही जात होतो शंभू महादेवाला. आणि आजचा ब्लॉग मित्रमंडळी तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.